गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र. मागील तासामध्ये आपण मनी अँड फायनान्शियल मार्केट्स या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित 39 बहुपर्यायी प्रश्नांचे अध्ययन केले होते. त्यामध्ये 38 नंबरचा क्वेश्चन हा विचारला होता तुम्हाला की रिकामी जागा यावर्षी सेबी ही संस्था स्थापन करण्यात आली. सेबी ही संस्था कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली असा प्रश्न विचारला होता. तर भारतीय रोखे बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतामध्ये 1988 मध्ये सेबी या संस्थेची स्थापना करण्यात आली. परंतु सेबीला 1988 मध्ये वैधानिक दर्जा देण्यात आलेला नव्हता. त्यानंतर 1992 मध्ये सेबी या संस्थेला वैधानिक दर्जा देण्यात आला. मग त्यावर सुद्धा आपण क्वेश्चन नंबर 39 विचारला होता. रिकामी जागा या वर्षामध्ये सेबी या संस्थेला वैधानिक दर्जा देण्यात आला. कोणत्या वर्षामध्ये देण्यात आला होता वैधानिक दर्जा? तर सेबी या संस्थेला 1992 मध्ये वैधानिक दर्जा देण्यात आला. म्हणजे 1988ला भारतीय रोखे बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती. भारतीय रोखे व विनिमय मंडळाची स्थापना करण्यात आली. परंतु त्यानंतर 4 वर्षांनी 1992 मध्ये सेबी या संस्थेला वैधानिक दर्जा देण्यात आला होता. म्हणून आपण क्वेश्चन नंबर 38 हा सेबी कोणत्या वर्षी स्थापन झाली याविषयी अभ्यासला होता. आणि कोणत्या वर्षी सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आला त्यासाठी आपण क्वेश्चन नंबर 39 हा बहुपर्यायी प्रश्न अभ्यासला होता. आता आपण क्वेश्चन नंबर 40 पाहूया. क्वेश्चन नंबर 40 पहा. प्रश्न काय आहे? भारतात रिकामी जागा पतदर्जा संस्था कंपन्यांचे उत्पन्न व आर्थिक स्थिती अभ्यासून पतदर्जा देतात. पहा प्रश्न काय आहे? भारतात रिकामी जागा या पतदर्जा संस्था कंपन्यांचे उत्पन्न व आर्थिक स्थिती अभ्यासून पतदर्जा देतात. म्हणजे थोडक्यात या प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे की कोणत्या कंपन्या किंवा कोणती कंपनी देशातील कंपन्यांचे उत्पन्न व आर्थिक स्थितीचा अभ्यास करून त्या कंपन्यांना पतदर्जा देतात. कारण ज्या कंपन्यांचे आपण कर्जरोखे विकत घेतो ते कर्जरोखे घेत असताना त्या कंपनीचा पतदर्जा काय आहे हे जर ग्राहकांना, हे जर देशातील नागरिकांना माहीत असेल किंवा ते खरेदी करणाऱ्या वित्तीय संस्था किंवा कुटुंबांना किंवा नागरिकांना ते जर माहीत असेल तर गुंतवणूक करणाऱ्यांना कोणत्या कंपनीच्या रोख्यामध्ये गुंतवणूक करावी याबाबत सुविधा निर्माण होते. म्हणून भारतामध्ये कंपन्यांचे उत्पन्न आणि आर्थिक स्थिती अभ्यासून त्यांना पतदर्जा देण्यासाठी विशिष्ट कंपन्यांची स्थापना केलेली आहे. विशिष्ट पतदर्जा देणाऱ्या संस्थांची स्थापना करण्यात आली. त्यामुळे प्रश्न हा क्वेश्चन नंबर 40 असा आहे की भारतामध्ये रिकामी जागा या पतदर्जा संस्था कंपन्यांचे उत्पन्न आणि आर्थिक स्थिती अभ्यासून पतदर्जा देतात. पर्याय अ आहे क्रिसिल. क्रिसिल म्हणजे काय? क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड. या क्रिसिल संस्थेची स्थापना
देशातील कंपन्यांचे उत्पन्न आणि आर्थिक स्थिती अभ्यासून पतदर्जा देण्यासाठी करण्यात आलेले आहे. म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे क्रिसिल. ब पर्याय आहे इक्रा. इक्रा म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी. इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी. तर ही इक्रा संस्था सुद्धा भारतात कंपन्यांचे उत्पन्न आणि आर्थिक स्थिती अभ्यासून त्या कंपन्यांना पतदर्जा देण्यासाठी स्थापन करण्यात आली. आणि त्यानंतर त्यामुळे इक्रा ब पर्यायसुद्धा योग्य पर्याय आहे. त्यानंतर क आहे केअर. केअर नावाची संस्थासुद्धा भारतीय कंपन्यांचे उत्पन्न आणि आर्थिक स्थिती अभ्यासून त्यांना पतदर्जा देण्यासाठी स्थापन करण्यात आले. म्हणून अ पर्याय, ब पर्याय आणि क पर्याय हे तिन्ही पर्याय योग्य आहेत. म्हणून ड पर्याय हा योग्य पर्याय आहे. कारण भारतात क्रिसिल, इक्रा आणि केअर या तिन्ही संस्था कंपन्यांचे उत्पन्न आणि आर्थिक स्थिती अभ्यासून पतदर्जा देण्याचं कार्य करतात. त्यामुळे ड पर्यायावरील सर्व हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 41. भारतात रिकामी जागामध्ये क्रिसिल ही संस्था सुरू झाली. भारतात रिकामी जागा मध्ये क्रिसिल ही संस्था सुरू झाली. क्रिसिल म्हणजे काय तुम्हाला सांगितलं मी, क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड. क्रिसिल म्हणजे काय, क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड. ही संस्था भारतामध्ये कोणत्या वर्षी स्थापन झाली असा प्रश्न विचारला. पर्याय अ आहे 1987, पर्याय ब आहे 1988, पर्याय क आहे 1991, पर्याय ड आहे 1993. तर या चार पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे? अ 1987, ब 1988, क 1991 आणि ड 1993. तर भारतामध्ये क्रिसिल ही संस्था भारतात 1987 मध्ये क्रिसिल ही संस्था सुरू झाली. क्रिसिल ही संस्था कधी सुरू झाली? 1987 मध्ये. म्हणून अपर्याय हा योग्य पर्याय आहे 1987. त्यानंतर ब पर्याय होता 1988. 1988ला त्या ठिकाणी सेबीची स्थापना झाली. क्रिसिलची नाही, सेबीची स्थापना झाली. 1991ला सुद्धा क्रिसिलची स्थापना झाली नाही, कारण क्रिसिलची स्थापना 1987ला झाली. 1993 हा पर्यायसुद्धा अयोग्य पर्याय आहे. कारण भारतामध्ये 1987 मध्ये क्रिसिल या संस्थेची सुरुवात झालेली आहे. म्हणून अपर्याय 1987 हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 42. क्वेश्चन नंबर 42. भारतात रिकामी जागा इक्रा ही संस्था सुरू झाली. भारतात रिकामी जागा इक्रा ही संस्था सुरू झाली. आता इक्रा म्हणजे काय? इक्राचा लॉंग फॉर्म. इक्रा म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी. IICRA. इक्रा. I for information, second I for investment,
सेकंड आय फॉर इन्फॉर्मेशन, सी फॉर क्रेडिट, आर फॉर रेटिंग आणि ए फॉर एजन्सी. इक्रा या संस्थेचं लॉंग फॉर्म आहे इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी. ही संस्था सुरू झाली भारतात रिकामी जागा. इक्रा ही संस्था सुरू झाली तर कोणत्या वर्षी सुरू झाली? पर्याय आहेत 1987. 1987ला झाली का? नाही. 1987ला क्रिसिल ही संस्था स्थापन झाली, म्हणून अपर्याय अयोग्य. ब पर्याय आहे 1988. 1988ला सेबी ही संस्था स्थापन झाली. ब पर्यायसुद्धा अयोग्य. क पर्याय आहे 1991. तर इक्रा ही संस्था 1991मध्ये स्थापन झालेली आहे, म्हणून क पर्याय 1991 हा योग्य पर्याय आहे. ड पर्याय आहे 1993. तर ड पर्यायसुद्धा योग्य आहे, कारण इक्रा ही संस्था 1991मध्ये सुरू झालेली आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण या तासामध्ये पतदर्जा संस्था कोणकोणत्या आहेत त्याबाबतचा एक प्रश्न पाहिला. त्यानंतर क्रिसिल ही संस्था कोणत्या वर्षी सुरू झाली याबाबतचा एक प्रश्न पाहिला आणि इक्रा ही संस्था कोणत्या वर्षी सुरू झाली याबाबतचा एक प्रश्न पाहिला. तर या ठिकाणी आपण थांबूया. इतर बहुपर्यायी प्रश्न किंवा रिकाम्या जागा आपण पुढच्या तासाला घेऊया. धन्यवाद.